करी वार म्हणजे युद्ध असं म्हटलं गेलं आणि करी जो युद्ध करतो स्वतःला जिंकण्याचं आणि परमार्थाने अध्यात्माच्या मार्गामध्ये तो वारकरी असतो असं बोललं जातं. आणि या सगळ्यातून एकूणच ज्या पद्धतीनं बंड्या तथा कराडकरांनी वक्तव्य केलं त्यामुळे या एकूणच परंपरेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे आज आपल्या सोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण विषय घेतलेला आहे की वारकरी परंपरा काही कीर्तनकार जे आहेत ते त्यांच्यामुळे बदनाम होते का असा विषय आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे. आणि त्यामुळे त्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत माधव महाराज राऊत हे आपल्या सोबत आहेत चर्चेत. त्यानंतर क्षिप्राताई मानकर आपल्या सोबत आहेत. ज्योतिकाताई देशमुख ज्या स्वतः कीर्तन करतात त्या आपल्या सोबत आहेत. त्यानंतर दादा महाराज पनवेलकर, सुहास महाराज फडतरे आणि सांगळे महाराज हे सुद्धा आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत. त्यांची आपण वाट पाहू, ते आल्यानंतर त्यांना त्या संदर्भात आपण चर्चा करू. सर्वात पहिल्यांदा मी माधव महाराज राऊत यांच्याकडे जाणार आहे. महाराज, तुम्ही 2 दिवस झाले चर्चा ऐकता सकाळपासून, म्हणजे बंड्यात आता कराडकरांना अटक झाली आणि त्यांनी आता त्यांच्या याच्यावरती त्यांना आता सुटकाही झालेली आहे. तर तुम्ही या संदर्भात कसा विचार करतात? इतकी वर्ष तुम्ही वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर काम करता आहात, कीर्तन करतायत, भजन करतायत, आषाढी कार्तिकीची वारी करतात, काय सांगाल महाराज? हॅलो, हा आवाज येतोय, बोला. हा, माझं नमस्कार जी. माझं नाव चुकलेलं आहे, मधुकर महाराज बारुळकर असं नाव आहे. हॅलो, आपण दुरुस्त करूया, तुम्ही बोला तोपर्यंत. हो, आवाज येतोय, बोला. हॅलो, तुमचा आवाज येतोय महाराज मला. हा जी. तर 2 दिवसामध्ये आवाज येतो आहे. हा हा, ठीक आहे ठीक आहे. तर 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे तर त्यामध्ये महाराष्ट्रामधील जे नामवंत कीर्तनकार खरं तर वारकरी चळवळी लोकांचं सामाजिक जनप्रबोधन करून लोकांमध्ये सामाजिक एकात्मता निर्माण करण्याचं उत्कृष्ट माध्यम म्हणून जी संत चळवळ उभी टाकली, त्या संत चळवळीमध्ये काही स्वतःला ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून देणारे लोक नेहमी चर्चेमध्ये राहण्यासाठी, स्टंटबाजी करण्यासाठी, काहीतरी भडक विधान करणे आणि ज्या वारकरी चळवळीने स्त्रियांचा सन्मान करण्याचं काम केलं, स्त्री पुरुष समानता हे आंदोलन ज्यांनी उभा केलं, त्या स्त्रियाच्या बाबतीमध्ये असे अनुद्गार्य हेच मुळामध्ये वारकरी चळवळीच्या शत्रूकडून जे व्हायला पाहिजे होतं तेच वारकरी कीर्तनकार म्हणवणारे करून घेत आहेत. हे अत्यंत हतभागी आहे आणि या गोष्टीचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. कराडकर याच्यासारख्या ज्येष्ठ कीर्तनकाराकडून हे अपेक्षित नव्हतं, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या भ्रमाचा भोपळा जे आहे तो आता फुटलेला आहे. आणि मला असं वाटते की या पाठीमागे बंडा तात्या एक निमित्त आहे, हा एक प्यादा म्हणून काम करतो आहे. याच्या पाठीमागे बोलविते धनी कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे आणि तिथपर्यंत या ठिकाणी आपण जाऊन पोहोचलं पाहिजे की जेणेकरून महाराष्ट्राच्या एकात्मतेला या ठिकाणी सुरुंग लागणार नाही. अशा प्रकारची एक नवी उभारणी होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण कधीतरी यावरती चर्चा होणं हे स्वाभाविक होतं. आणि या लोकांना ज्या ठिकाणी ही जी चर्चा होते त्या चर्चेबद्दल मॅक्स मराठीनं जे ठेवलेलं आहे त्याबद्दल या चर्चा सत्राचा मी अत्यंत स्वागत करतो आहे. आणि बंडा तात्या कराडकर सारख्या लोकांना जे पाठबळ मिळते आहे ते पण चुकीच्या पद्धतीनं आहे, कारण ज्या वारकरी चळवळीनं जाती बाह्य लोकांशी त्या ठिकाणी सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, या वारकरी चळवळीमध्ये विष्णुमय वैष्णवाचा धर्म, भेदाभेद धर्म, अमंगळ अशा प्रकारचा सांगणारा जो वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायामध्ये हे विषमतावादी प्रवृत्ती जी शिरलेली आहे ती अत्यंत घातक आहे. आणि म्हणून आम्हाला भीती एक निर्माण झालेली आहे की जी वारकरी चळवळ ज्या कामासाठी उभी टाकली कदाचित तेच काम त्या ठिकाणी वारकरी चळवळीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. खरं तर बंड्या तात्या कराडकरांसारख्यांनी वारकरी चळवळीमध्ये निर्माण झालेल्या विकृतीच्या विरोधामध्ये आवाज
उठवून वारकरी चळवळीचं शुद्धीकरण जर हातामध्ये घेतलं असतं तर ते फार त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं झालं असतं. पण नियमित मंडळाच्या कराडकर हे सामाजिक समतेपेक्षा त्या ठिकाणी विषमतावादी व्यवस्थेला प्रोत्साहन द्यायचं काम करतात. स्त्रिया ज्या ठिकाणी कीर्तन करतात त्या ठिकाणाबद्दल सुद्धा ते अनुद्गार काढतात. म्हणजे एका अर्थानं स्त्री पुरुष समानतेचा जो वारकरी चळवळीचा जो विचार आहे तोच एका अर्थानं मंडळाच्या कराडकर हे अमान्य करतात. आणि म्हणून अशा प्रवृत्तीला त्या ठिकाणी समाजाला सुद्धा स्थान देता कामा नये. आणि खरं तर वारकरी चळवळीमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक असते वेळी म्हणतात त्यांनी राजकीय परिस्थितीमध्ये भाष्य करायची गरज नव्हती. आणि त्यातही अत्यंत एखाद्या महाराष्ट्राच्या सन्माननीय सभासदाचं खासदाराचं नाव घेऊन अशा प्रकारचं बोलणे आहे. आणि मला एक मुलामध्ये असं वाटतंय काय करतंय याचे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार बंडा तात्याला कुठल्या कोर्टाला दिलेला आहे हे बंडा तात्यानं महाराष्ट्राला समजावून सांगितलं पाहिजे असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. बरोबर आहे. तुम्ही बंड्या तात्यांचा हा पहिला प्रयत्न नाहीये. यापूर्वी सुद्धा जादूटोना कायदा ज्यावेळेस भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणायचा किंवा लागू करण्याचा मुद्दा उभा राहिला तेव्हा सुद्धा त्यांनी त्या कायद्याच्या बद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरावे म्हणून तुम्हाला सत्यनारायणची पूजा करता येणार नाही, तुम्हाला इतर काही मंदिरात जाता येणार नाही, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची पूजा अर्चेपासून मनाई केली जाईल अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य बंड्या तात्या कराडकरांनी दिलं होतं. पण बंड्या तात्या कराडकर ही एकटी व्यक्ती नाहीये. महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत जी कीर्तनाच्या नावाखाली ही अगदी वेगवेगळ्या प्रकारचे विनोद म्हणजे महिलांच्या संदर्भातले किंवा एखाद्या घरगुती याच्या संदर्भातले विनोद अतिशय खालच्या पातळीवर जाऊन करतात. प्रत्यक्ष कीर्तन ज्या करतात ते ज्योतिकाताई त्यांच्याकडे आपण जाणार आहे. ज्योतिकाताई तुम्ही म्हणजे माधव बहुळकरांचं ऐकलेलं आहे, तुम्ही काय सांगाल? तुम्ही तर प्रत्यक्ष ज्योतिकाताई हे म्हणजे कीर्तन करतात तर तुमचं काय मत आहे या संदर्भामध्ये? बोला ज्योतिकाताई. ज्योतिकाताई बोला. मला असं वाटतं ज्योतिकाताईंपर्यंत आपला आवाज पोटत नाहीये. मी शिप्रा मानकर ताईंकडे जाणार आहे. शिप्राताई तुम्ही माधव बहुळकर महाराजांचं ऐकलेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला बदनाम करणारी एक प्रवृत्ती वारकरी संप्रदायातच घुसली आहे. हेलो, आवाज नहीं आ रही सर. मैं माईक तुमचा आवाज माईक सुरू करा तुमचा. रिजॉइन कर. ठीक आहे. माईक चालू करा शिप्राताई. हा बोला. येतोय आता? हो आवाज येतोय. बोला बोला बोला. सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ. या ठिकाणी वारकरी संप्रदायाने मुळातच वारकरी संप्रदायालाच बदनाम करायचं कारण संपूर्ण वारकरी समुदाय जरी नसला तरी त्यातले काही घटक मात्र निश्चितच, परंतु तो काही घटक वारकरी संस्कृतीमधून निर्माण झाले असं म्हणता येणार नाही. मुळात कुठेतरी काहीतरी सावज दडून बसलेले आहेत आणि वारकरीच्या नावाखाली या सावजांना कार्यान्वित करण्याची एक यंत्रणा या देशामध्ये सुरू आहे. केवळ वारकरीच नाही तर इतरही ठिकाणी हे सगळं चालू आहे. पण मुद्दा जेव्हा वारकरीचा येतो तर बंड्या तात्या कराडकरांनी जे काही वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे हे करण्यास मागची भूमिका काय, तर अशा प्रकारचे हे छुपे सावज कार्यान्वित होत आहे. आणि नेमकं बंड्या तात्यांनी वारकरीच्या नावाने नेमका वार कुठे करायचा ते त्यांचं चुकलं आहे. मुळात संस्कृती आणि इतिहास पाहता वारकऱ्यांचा आता लक्षात येतं किरणजी की या समाजामध्ये जी अंधश्रद्धा दडलेली होती, या समाजामध्ये आर्थिक सामाजिक आणि इतर प्रकारची ती विषमता समाजामधून संपूर्ण नष्ट करण्यास मुळात वारकरी संप्रदाय हा अस्तित्वात आला होता किंवा तो धर्म अस्तित्वात आला होता. आणि त्यांनी अनेक बहुजनांना एकत्र आणून या अंधश्रद्धेच्या सावटातून दूर करण्याचं एक फार प्रामाणिक काम केलं होतं. मग नेमकं आताच हे असे सावज उठून उभे का राहिले? तर एक सर्वसामान्य नागरिक आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते जी या 2 दिवसात कुठेही नमूद झालेली तुम्हाला आढळून येणार नाही. ज्या दिवशी बंड्या तात्यांनी आपलं अतिशय खराब निंदनीय असं वक्तव्य केलं त्या 2-3 दिवसांच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता आणि नेहमीप्रमाणे तिथे सर्वसामान्यांसाठी कुठल्याही प्रकारची तरतूद झाली नव्हती. आणि मग सर्वसामान्य नागरिकांचा ओरडा होऊ नये म्हणून हे असे सावज निर्माण करतात येतात की आपलं लक्ष कुठेतरी भरकटण्यासाठी. मग
ढवळा आणि पवळा असं म्हणून सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवरती ताशेरे ओढले गेले होते, पण त्यांचा आवाज झाला नाही. मुळात स्त्रीच म्हणून का म्हणून सुप्रियाताई आणि का म्हणून पंकजाताई यांनाच याच्यामध्ये ओढल्या गेलं? तर या देशामध्ये महाभारत झालं किरणजी, तेव्हाही एका स्त्रीलाच मध्ये आणलं गेलं. या देशात रामायण घडलं तेव्हाही एका स्त्रीलाच मध्ये आणलं गेलं. आणि मग केवळ यांच्यामुळे हे सर्व घडलं, याचा ओहापोह झाला. आणि मुळात स्त्रीत्वाचा पुरस्कार करताना मला नक्कीच असं वाटतं की बहुजनांच्या लेकीला इथे मध्ये ओढण्याचं काही एक गरज नव्हती, परंतु सर्वसामान्यांचा आपल्या सगळ्यांचा आवाज का उभा झाला? कारण हा घाला होता या देशातल्या स्त्रीच्या संस्कृतीवर, हा घाला होता या देशातल्या स्त्रीच्या संस्कारावरती. आणि मुळातच जिथे जिथे स्त्रीत्वाचा विषय येतो तिथे तिथे कुठेतरी दुखावल्या जातं, कारण संस्कृतीचा पायाच मुळे आम्ही रचलेला आहे, सृजनाची निर्मितीच आम्ही आहोत. त्यामुळे जेव्हा स्त्रीवरती होईल, त्याच्या आई बहिणींवरती होईल, तेव्हा समाजमन दुखवलं जातं. आणि समाजमन दुखवण्यासाठी असे सावज वेळोवेळी उफाळून येतात नव्हे, ते उफाळून येण्यामागची एक यंत्रणा आहे किरणजी, आणि ती यंत्रणा शोधून काढणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की केंद्रीय अर्थसंकल्प मांडला गेला होता आणि त्यानंतर त्या संदर्भात संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये अगदी चाकरमान्यांपासून तर कामगारापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या निषेधाचा सूर उमटत होता. तो निषेधाचा स्वर कुठेतरी डायव्हर्ट करावा, कुठल्या तरी वेगळ्या वळणाला न्यावा, म्हणून तर या संदर्भात अशा पद्धतीनं केल्या गेल्या असण्याची शंका जी आहे ती शिप्रा मानकर ताई यांनी व्यक्त केलेली आहे. मी ज्योतिका ताईंकडे जाणार आहे. ज्योतिका ताई, तुम्ही दोघांची मतं ऐकलेली आहेत, तुम्ही स्वतः कीर्तन करतात, तुमचं काय मत आहे, तुम्ही काय सांगाल? मी वारीबद्दल थोडक्यात आपल्याला सांगते की पंढरपूरची वारी जी आहे, माझा आवाज येतोय? हो, आवाज येतोय, बोला. हा, तर युगे 28 विटीवरी उभा असं आपण म्हणतो, म्हणजे 28 युग झालेली आहे. एवढी जुनी ही वारीची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि अभंग जे होते जुन्या काळामध्ये, मग ते ज्ञानेश्वर माऊलींचे असतील किंवा नामदेवरायांचे असतील आणि संत जनाबाईंचे असतील, 12व्या शतकामध्ये अभंग हे सामान्य लोकांना समजत नव्हते, कारण बहुजन लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. आणि मग त्या काळामध्ये अभंग म्हणजे काय? मग अभंग म्हणजे संतांचे कधीही भंग न होणारे विचार. आणि मग हे जे अभंग आहेत हे उकल करून सांगण्याची जी क्रिया सुरू झाली 12व्या शतकामध्ये, नामदेवरायांनी सुरू केली. ज्ञानेश्वर माऊली त्यावेळेस होते, संत जनाबाई होत्या, आणि त्या काळामध्ये अभंगाची उकल करण्याची ही जी प्रक्रिया होती हिला कीर्तन असं नाव पडलं. आणि मग हे जे कीर्तन होतं तर याला एक स्वरूप होतं, त्याच्या काही स्टेप्स होत्या. पण आज जर आपण पाहिलं तर हे जे कीर्तन आहे त्याला इतकं वेगळं स्वरूप आलेलं आहे की कुठलाच कीर्तनकार, कारण त्या काळामध्ये कीर्तनाचा उद्देश हा केवळ समाज प्रबोधन होता, की समाज प्रबोधनासाठीच कीर्तनाचा वापर केला जात होता. दमून भागून शेतकरी कष्टकरी लोक रात्री एकत्र जमत आणि त्या पद्धतीने त्या वेळेला मग त्या ठिकाणी नामदेवराय कीर्तन करत, आणि ही जी कीर्तनाची परंपरा होती ती, आणि त्याचा उद्देश केवळ आणि केवळ समाज प्रबोधन होता. पण आज जे कीर्तनकार लोक आहेत तर ते आपल्याला असं दिसून येतं की यांनी ही कीर्तन परंपरा फार वेगळ्या दिशेला नेलेली आहे, आणि त्याच्यामध्ये राजकारण असेल, काही बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी घातलेल्या आहेत. एक आता हे तर कालचं उदाहरण आहे बंड्याचा त्या म्हणजे हे कराडकर, पण असे बरेच महाराज लोक आहेत, असे बरेच कीर्तनकार आहेत की जे वादग्रस्त वक्तव्य करतात. आणि जेव्हा तुम्ही स्वतः कीर्तनकार असता तेव्हा तुम्ही याचं भान ठेवलं पाहिजे की आपण काय बोललं पाहिजे. आपण ज्या लोकांसमोर बोलतोय ते लोक, तुम्हाला सांगते, अक्षरशः लोक पाया पडतात, पायावर डोकं ठेवतात आपल्या. मग आपण कसं असलं पाहिजे, आपण कसं बोललं पाहिजे याचा विचार कीर्तनकार लोकांनी केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं बोललं पाहिजे. तुमच्याकडून कधीही चुकीचे विधान, आता हे कालचं तर म्हणजे न पटण्यासारखंच आहे, मी त्रिवार निषेध करते. कारण तुम्हाला ठीक आहे, आता बंडा तात्या कराडकर यांना जर सरकारचाच निषेध करायचा होता तर त्यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करायला पाहिजे होतं, उपोषणाला कुठं बसायला पाहिजे होतं, एखादा मोर्चा घेऊन मंत्रालयावर जायला पाहिजे होतं. पण अशा पद्धतीने कोणाचे नाव घेणं हे कीर्तनकाराला किंवा कीर्तन परंपरेला कधीही शोभणार नाही, हे असंच मी या ठिकाणी सांगेल. आणि त्या गोष्टीचा मी
बरोबर आहे, अत्यंत निषेधार्ह गोष्टी आहे असं ज्योतिकाताईंनी सांगितलेलं आपल्याला आहे. मी दादा महाराज पनवेलकरांकडे जाणार आहे. तुम्ही दादा महाराज ते सगळी चर्चा ऐकलेली आहे हे, आणि एकूणच काही कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरेलाच बदनाम करायला निघालेले आहेत असं दिसतं आहे. त्यांच्या कीर्तनातून, त्यांच्या वागण्यातून, ते जी उदाहरणं देत आहेत त्यातून खूपदा अशा प्रकारचे वाद आणि अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. आणि नुकताच बंड्यादादा कराडकरांचा सुद्धा प्रकरण हे समोर आलेले आहे. दादा महाराज, तुम्ही काय सांगाल? माईक सुरू करा दादा महाराज पनवेलकरजी, तुमचा माईक सुरू करा. बोला. हा बोला. जय विठ्ठल, जय हरी. जय विठ्ठल. बोला. आवाज येतोय सर्वांना? हो हो बोला. मी दादा महाराज पनवेलकर, अध्यक्ष सत्यशोधक वारकरी महासंघ महाराष्ट्र राज्य. आज आपली चर्चा आणि त्याचा विषय आहे काही वारकरी कीर्तनकारच वारकरी परंपरेला बदनाम करत आहेत, आणि हे अगदी 100% सत्य आहे. काही कीर्तनकार म्हटलेलं आहे, म्हणजे सर्वच याचमध्ये सहभागी नाही आहेत. आता हे आपण जाणून घेण्यासाठी अगोदर वारकरी परंपरा काय आहे हे पाहिलं पाहिजे. वारकरी परंपरेचा उदय झाला तो समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढीरिवाज यांना दूर सारण्यासाठी झालेला आहे. जाती व्यवस्थेला फाटा देण्यासाठी झालेला आहे. याती पुढे एक उतरले पार हा भवसागर साधू संत. आम्ही वर्ण व्यवस्थेला फाटा दिला. संत शिरोमणी नामदेवरायांनी जेव्हा पंढरपुरामध्ये ही परंपरा सुरू केली, वारकरी परंपरा सुरू केली, तेव्हा ते म्हणाले, बोलू ऐसे बोले जेणे विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाच्या ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. आणि त्याने वाळवंटामध्ये कीर्तन परंपरा सुरू केली. हे एवढंच सांगितलं जातं. पण वाळवंटामध्ये का कीर्तन परंपरा सुरू केली, तर त्यांना विठ्ठलाच्या मंदिरामध्ये कीर्तन करू दिलं नाही, आणि म्हणून त्यांनी वाळवंटामध्ये ही परंपरा सुरू केली. खरं म्हणजे सगळे जातीयता पराकोटीला गेलेली, वर्णभेद पराकोटीला गेलेला, माणूस माणसाला माणूस समजून घेत नव्हता, हे वारकरी संतांना त्या काळात पाहवलं नाही. बुडते हे जन न देखवे डळा, येतो हिताचा कळवळा म्हणून या, किंवा न देखवे डोळा ऐसा हा कांत परपीडे चित्त दुःखी होतं. या सर्वांना दूर करण्यासाठी, समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संत शिरोमणी नामदेवरायांनी त्यांच्या समकालीन संतांना एकत्र घेऊन पंढरपुरामध्ये 13व्या शतकाच्या उत्तरार्धात हे वारकरी धर्माची स्थापना केलेली आहे. आणि जर आपण पाहिलं वारकरी संतांची सर्व विचारधारा, तर त्यांनी जातीभेद गाडलेला आहे पूर्णपणे. त्यांनी प्रश्न विचारला सगळ्यांना की वर्ण अभिमाने कोण झालेसे पावन, ऐसे द्या सांगून मज लागे. हा वर्ण अभिमान आपल्या देशाला फार घातक झालेला आहे. आणि धर्मामध्ये एकाच धर्माची म्हणवणारी माणसं एकमेकांचा स्पर्श सुद्धा घेत नाहीत. असं सगळं दिसत असताना संतांनी ही वारकरी परंपरा सुरू केली. पण आज मात्र यातील स्वतःला दिग्गज म्हणून घेणारे सगळे वारकरी विचारवंत कीर्तनकार हे थोडस वारकरी सत्य परंपरा बाजूला ठेवून वेगळेच चाललेले आहेत, किंवा किंबहुना त्यांचा बोलाविता धणी वेगळाची आहे. साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी, परी शिकविता धणी वेगळाची. या सर्वांना मी विनंती करेन की पुन्हा त्यांनी नामदेवांची गाथा, जगद्गुरूंची गाथा यांचा पूर्ण अभ्यास करावा. संतांना आपल्याकडून काय अभिप्रेत आहे हे जाणून घ्यावे, आणि मग समाजाला प्रबोधन करावे. कारण संत हे पुन्हा एक असा धर्मासाठी नसतात. हे विश्वची माझे घर, ऐसे मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, हे मात्र दूर होत चाललेला आहे. आणि कुठेतरी हा वारकरी धर्म एका विशिष्ट अशा संस्कृतीच्या, ज्याला संस्कृती म्हणताच येणार नाही, विकृती आहे, अशा विकृतीला हा सगळा वारकरी धर्म जोडला जात आहे. हे पाहिल्यानंतर अतिशय मनाला हळहळ वाटते. मला विषय किती आहे तो, या किती मला बोलायला वेळ मिळेल ते सांगा. हॅलो. मत मांडलेलं आहे दादा महाराज. मी नंतर परत तुमच्याकडे वेळ उरला तर आपण परत तुमच्याकडे येऊया. अगदी सगळ्यांना मी आता नाही का डॉक्टर सुभाष महाराज फडतरे यांच्याकडे जाणार आहे.
त्यांना त्यांना ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर सुहास महाराज आहेत का? मला वाटतं सुहास महाराज आणि त्यांचा आणि आपला संपर्क जो आहे तो तुटलेला आहे. मी डॉक्टर भारती यांच्याकडे जाणार आहेत, जे संत साहित्याचे अभ्यासक आहेत, आणि त्यांना विचारणार आहेत ही जे महाराष्ट्रामध्ये जी घटना घडलेली आहे, आणि एकूणच खूप सारे कीर्तनकार असे, सर्व नाहीये, काही खूप चांगले कीर्तनकार पण आहेत जे खरोखरच नामदेव आणि तुकाराम महाराजांचा वारसा जो आहे तो महाराष्ट्रात चालवत आहेत. पण असे काही आहेत की जे या पद्धतीने याचा वापर करून एकूणच विरोधी किंवा वारकरी संप्रदायाचं वारकरी नाव घेऊन वारकरीच्या विरोधात काम करण्याचं काम करतायत. तुम्ही काय सांगाल? माईक सुरू करा तुमचा. हा, माझा आवाज येतोय सर? हो हो. ओके. आता जर वारकरी परंपरेचा आपण विचार केला तर बघा, वारकरी परंपरा जी सुरू झाली आहे त्याच्यामध्ये एक उदाहरण आपल्याला सांगता येईल किंवा एक हे आहे, अभंग आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की आदिनाथ उमा बीज प्रकटले. म्हणजे वारकरी परिषद जी काही, वारकरी संप्रदाय आहे जो काही आहे तो सुरुवातच एका स्त्रीमुळे झालेला आहे किंवा एका स्त्रीने सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलं तर संत नामदेव असेल तर त्यांनी विनेकरी म्हणून जनाबाईला उभं केलेलं आहे. ही परंपरा कुठेतरी लोक विसरत चाललेले आहेत आणि कीर्तनाचा ओघ जो काही आहे तो दुसरीकडेच चाललेला आहे. आता कीर्तनाचा सुद्धा काही मर्यादा असतात, कीर्तन परंपरेला सुद्धा. आता कीर्तन परंपरेमध्ये ज्यावेळेस कीर्तन करायचं असतं तर त्याच्यामध्ये कसं आहे की जे काही भक्ती आणि ज्ञान मार्गाशिवाय इतर गोष्टी न विवरावे, भक्ती आणि ज्ञान मार्गाशिवाय इतर गोष्टी न विवरावे, प्रेमभरे वैराग्य वर्णन करावे, प्रेमभरे वैराग्य वर्णन करावे, सगुण चरित्र सांगावे, वायफळ बडबड न करावे. म्हणजे आता बघा, हे सगळं सांगितलेलं असताना सुद्धा आज आपल्याला बघायला मिळतं की अगदी बंडा तात्या कराडकर हे जे काही आहे ते अतिशय वयस्कर गृहस्थ आहे. आमच्यासारख्या लोकांनी त्यांना सांगणं सुद्धा उचित नाहीये. परंतु बघा, इतक्या साऱ्या महिला, म्हणजे आता समजा तुम्ही म्हणू शकता की नामदेव महाराजांनी जनाबाईला विनेकरी म्हणून उभं केलं होतं. ही आपली संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे. आणि आज तात्या बंडा तात्या कराडकर म्हणतायत की 2 महिला, अतिशय ज्या महिलांची नावं घेतली त्याही राजकीय क्षेत्रात कुठेतरी खूप वर्चस्व गाजवणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या दारू पिऊन नाचतात. म्हणजे ही जी काही शब्द भाषाशैली आहे, जर त्यांना व्यसनांवरच बोलायचं असेल तर आज मी सांगू इच्छिते सर, मी वारकरी परंपरेत वाढलेली आहे, वारकरी परंपरा मी जपते आहे, स्वतः मी संत अभ्यासक आहे. तरी सुद्धा मला हे सांगायचं आहे की आज बरेचसे कीर्तनकार आहेत सर, ह्या कीर्तनकारांच्या जवळजवळ नातेवाईक जे असतील ते सुद्धा व्यसनाधीन झालेले आहे. तर त्याच्यावर ह्यांना काही उपाययोजना करता येतात का, ह्याचा विचार मात्र यांचा नाहीये. परंतु एक राजकीय, आज जर बघितलं तुम्ही महाराष्ट्रातील 10 जर महिला दिल्लीत ज्यांचं नाव आहे असं जर नाव आपण सांगितलं त्यातील सुप्रिया सुळे एक आहे. त्या व्यसन करतात न करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो असा कीर्तनांमध्ये चव्हाट्यावर आणणं अतिशय म्हणजे अगदी अयोग्य आहे. म्हणजे अगदी सुप्रिया सुळेच काय, कुठलीही कॉमन महिला जरी तिच्याबद्दल बोललं असतं तरी आज मी तुम्हाला हेच बोलले असते. कारण महिला, स्त्रियांना मान देणारी आपली संत परंपरा आहेत. परंतु ह्या परंपरेला अगदी तुम्हाला सांगायचं सर तर कान्होपात्रा जी काही आहे, एक वेश्येची मुलगी, तिला सुद्धा मंदिराच्या पायरीवर मरण आलेलं आहे. म्हणजे विठ्ठल परंपरेमध्ये वेश्येच्या मुलीला सुद्धा मान सन्मान दिलेला आहे. आणि तुम्ही आज बायकांची निंदा नालस्ती करून कीर्तन करताय. आणि कीर्तनाचा सर सेवाभाव जो काय आहे, म्हणजे तुकाराम महाराज सांगतात तसं, अनुभव आले अंगा ते या जगात देत असे, नवते हात तुके बोल मूळ ओल अंतरीची. मूळ अंतरातून काहीतरी वाटत होतं की जी अंधश्रद्धा असतील, हुंडाबळी असतील, त्याच्यानंतर भ्रूण हत्या असतील, जे काही महिलांच्या गावामध्ये जे काही महिलांवर अत्याचार चालतात त्याविषयी बोलायचा कळवळा असायचा. त्यावर म्हणजे समाज प्रबोधन करताना कीर्तनकारांचं वैशिष्ट्य काय असायचं की कमीत कमी माझं कीर्तन ज्या गावात होतं ना ते गाव सुधरावं. पण आज तसं नाहीये. आज व्हॉट्सअप मीडिया किंवा कुठेतरी मला चॅनलवर कुठेतरी मी प्रसिद्धीस यावं. कसं असतं की निगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑलवेज ग्रेटर असते. तर त्याच्यामुळे ती निगेटिव्ह पब्लिसिटी करण्याचा हा प्रयत्न करतात. पण आपण काय बोलतोय ह्याचं कमीत कमी भान त्यांनी ठेवायला हवं. आता तात्या महाराज कराडकर जे आहे ते इतके वयोवृद्ध कीर्तनकार असताना त्यांनी हे जे काही वक्तव्य करावं ही अतिशय निंदास्पद गोष्ट आहे. भले उद्या त्यांच्यावर कारवाई होईल, केस होईल, परंतु ह्या लोकांनी काय, आता सर्वसामान्य लोकांना काय करणार आहे. आता ठीक आहे बाबा, सुप्रिया ताई सुळे जर दारू पित असेल तर माझ्यासारख्या महिलांनी का नको प्यायला, हे त्यांना सांगायचंय का त्याच्यातून? नेमका यांचा उद्देश तरी काय, म्हणजे समाज प्रबोधन ते नेमकं कीर्तनातून कसं करताय? कारण बघा, कीर्तनात जो काही भाव होता आधीचा तो आत्ता कुठेही खरंच दिसत नाही. कारण तुकाराम महाराजांनी सांगितले जेथे करावे कीर्तन तेथे सेवू नये अन्न. पण आज फक्त पाकिटसाठी काही कीर्तनकार, सगळेच असं म्हणत नाही, 99% कीर्तनकार मी मानते, परंतु 1% जरी असतील तर ते फक्त पाकिट आणि पब्लिसिटीसाठी जे काही स्टंटबाजी चाललेली आहे त्यामध्ये विशेषतः महिलांचा जो काही आहे, महिलांच्या नावाचा
वापर केला जातो, मुलींच्या कपड्यांवरनं जे काही जोक मारले जातात, कुठेतरी हे थांबायला हवं आणि कीर्तनाचा जो मूळ उद्देश आहे समाज प्रबोधन तोच असायला हवा. आता समाज प्रबोधनाचं जर म्हटलं सर तर बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी भ्रूण हत्या सर्रास होत आहे. अतिशय बीड जिल्हा ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलंय. माझं म्हणणं की तात्याबा सारख्या कीर्तनकारांनी तिथे जावं आणि तिथे आपली त्यांचं जे काही काम आहे भ्रूण हत्येविरोधात तिथे जर त्यांनी बोललं तर आम्ही त्यांचे पाया पडायलाही मागे पुढे पाहणार नाही. पण जी काही महिलांची निंदा नालस्ती चाललेली आहे ती कीर्तनातून तरी व्हायला नको. बरोबर आहे. ज्या संतांनी अतिशय समाजाच्या उभारणीसाठी समतेचं मूल्य रुजवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले, त्यांचा आधार घेऊन, त्या पंथाचा आधार घेऊन एकूणच समाजामध्ये तेढ, महिलांबद्दल अपशब्द वापरणं किंवा त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स आपल्या कीर्तनातून पास करणं हे अत्यंत चुकीचं आहे. मी पुन्हा एकदा सुहास महाराज फडतरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाणार आहे. महाराज, तुम्ही चर्चा ऐकताय, तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? आज काही वारकरी परंपरेची काही वारकरी बदनाम करतायत. माईक सुरू करा सुहास महाराज जी तुमचा आणि मग बोला. हा बोला. पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो. हा बोला. काय इथं कनेक्शन मध्ये थोडस एरर असल्यामुळे मला तो इथं तुमच्या या चर्चासत्रामध्ये लवकर सहभागी होता आला नाही, याबद्दल पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. पण जेव्हापासून मी यामध्ये सहभागी झालेलो आहे तेव्हापासून मी ही चर्चा ऐकतोय की वारकरी संप्रदायाची जी काय म्हणजे नैतिक मूल्य असतील, सामाजिक मूल्य असतील किंवा वारकरी संप्रदायाचे तात्विक जे तत्वज्ञान असेल हे समाजापर्यंत पोहोचवण्याकामी आत्ताच्या काळातले कीर्तनकार थोडेसे त्या वारकरी संप्रदाय तत्वाची पायमल्ली होती किंवा त्याचं अवमूल्यन होतंय का, असा जो तुमचा जो प्रश्न आहे किंवा त्या संदर्भानं जी आपली चर्चा सुरू आहे त्या बाबतीत मला एक असं बोलायचं पहिल्यांदा की निश्चित हे 100% खरं आहे. वारकरी संतांनी या समाज प्रबोधनामध्ये या समाजाशी निगडीत असलेल्या सर्व व्यवस्थांचं शुद्धीकरण करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे विचार या समाजाला दिले आणि वैचारिक क्रांती उभारलेली आहे. मग तिथं जातीभेद असेल, लिंगभेद असेल, वर्णभेद असेल, अंधश्रद्धा असतील, अंधरूढी परंपरा असतील, या अंधरूढी परंपरा आणि अंधश्रद्धेवर फार मोठा आघात केला. सरकारची व्यवस्था शुद्धीकरण करण्याचं फार मोठं योगदान संतांनी या समाजाला बहाल केलेलं आहे. पण मुळात गंमत अशी आहे, पहिल्यांदा मला एक सुचवावं असं वाटतंय, मला इथं कुठंतरी व्यक्त व्हायचं होतं. माझ्या मनात ही फार मोठी खंत होती. एक स्पष्ट बोलणारा जगद्गुरु तुकोबारायांनी जसं सांगितलंय, नाही भिड भार तुका म्हणे साना थोर, अशा वागणारा मी खरा कीर्तनकार आहे. आणि मी कुठली प्रसिद्धी मला आवडत नाही, मी प्रसिद्धीपासून फार लांब असतो. परंतु ही कालची जी घटना झाली, या कालच्या घटनेसंदर्भात मला थोडंसं एक माझं मग व्यक्त करताना मला पहिल्यांदा एक सगळ्या वारकरी संप्रदायातल्या लोकांना एक सांगावंसं वाटेल किंवा मी सांगू इच्छितो की वारकरी संप्रदायाची परंपरा ही प्रतिगामी आहे का पुरोगामी आहे याचाच अजून उकल या वारकरी मंडळींना झालेली नाही. हे 100% खरं आहे. आणि माझं तर मत असं आहे आहेच की वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे ही पुरोगामी विचारांची आहे. परंतु या पुरोगामित्वाला खऱ्या अर्थानं तिलांजली देत हा वारकरी संप्रदाय प्रतिगामींच्या माध्यमातून वैदिकीकरणाकडे नेतोय आपण. हे आजच्या आमच्यासारख्या कीर्तनकारांचं प्रबोधनकारांचं काही प्रबोधनकार असे आहेत की त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतायत, वैदिकीकरणाचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतात, वैदिक कर्मकांड या समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात आणि वैदिक कर्मकांडावर ज्या संतांनी फार मोठी झोड उठवली त्या वैदिक कर्मकांडाचं समर्थन करताना आजचे कीर्तनकार मला दिसत आहेत. ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मी हा विषय या अनुषंगाने इथं का मांडला की वेदानं स्त्रियांचा आणि शूद्रांचा भेद केला, किंबहुना त्यांना क्षुद्र मांडलं, किंबहुना त्यांना काही स्थान दिलं नाही, धर्मसत्तेमध्ये स्थान दिलं नाही आणि कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य त्यांनी मिळवूनच दिलं नाही. एका ठिकाणी असं म्हणलंय की वेदू अत्यंत कृपण झाला, तिन्ही वर्णाशी काने लागला आणि स्त्री शूद्राशी अबोला धरला. आणि तेव्हापासून या मनुस्मृती व्यवस्थेपासून आतापर्यंत वैदिक परंपरेचं समर्थन करत वैदिक परंपरा मानणाऱ्या सगळ्या प्रतिगामी मंडळींनी स्त्रियांना शूद्र मानून
त्यांची अवहेलना करण्याची आणि त्यांना अपमानास्पद वागणूक देण्याचं फार मोठा पुरुषार्थ केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना ते धन्य मानतात. पण याच्यावर या सगळ्या विचारावर या सगळ्या असलेल्या व्यवस्थेचा अतिशय चांगल्या पद्धतीनं बिमोड करत असताना संत जनाबाईंचं मगाशी ताईंनी फार सुंदर उदाहरण दिलं. संत जनाबाई नामदेवरांच्या काळामध्ये संत जनाबाईंनी चांगल्या पद्धतीचं एक क्रांती उभी केलेली आहे की खऱ्या अर्थानं स्त्रीदास्यत्व आणि स्त्रीला मुक्ती करण्याची क्रांती जनाबाई ह्या आद्य क्रांतिकारक म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही अशा पद्धतीचं कार्य जनाबाईंनी केलेलं आहे. जनाबाईंचा एक अभंग आहे की त्या अभंगाच्या माध्यमातून जनाबाई असं सांगतात की भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदर आला खांद्यावरी. हा अतिशय उद्बोधक अभंग आहे. या उद्बोधक अभंगाकडे अशा पद्धतीनं बघितलं पाहिजे की स्त्रीला या स्त्री दास्यत्वाच्या याच्यातून मुक्त करण्याचं काम जनाबाईंनी केलेलं आहे. जनाबाईंचा अधिकार फार मोठा आहे. ज्यांनी नामदेवरायांना अंगा खांद्यावर खेळवलं, ज्यांनी नामदेवरायांना कीर्तनामध्ये सांगितलं आणि ज्ञानोबा माऊलींना ज्या विश्वमाऊली आपण ज्यांना म्हणतो त्या ज्ञानोबा माऊलींना सांगितलं की तुम्ही अभंग घ्या. एक अभंग आहे ना, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे उभा पांडुरंग आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. अहो जनाबाईंचा अधिकार केवढा आहे. त्या जनाबाईंच्या नंतर संत सोयराबाईंचं बाळणपण करण्यासाठी परमदयाळू पांडुरंगाला अवतारावं लागलं होतं. आणि मग असं असून सुद्धा स्त्रियांना शूद्र म्हणायचं, स्त्रियांची अवहेलना करायची, स्त्रियांना कीर्तन करण्याचा अधिकार नाही असं म्हणायचं. दुर्दैवानं आपल्याला शनी शिंगणापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, संतभूमीमध्ये आम्हाला पाहायला मिळालं, एक स्त्री देवाच्या चौतऱ्यावर उभी राहिली आणि त्याबद्दल केवढा मोठा गदारोळ झाला, केवढं मोठं राजकारण केलं गेलं. माझं असं मत आहे की जगद्गुरु तुकोबारायांनी सगळ्यांना अधिकार प्राप्त करून देण्यासाठी फार मोठी क्रांती केली. नव्हे वैदिकांच्या छताडावर उभं राहून सांगितलं की सकळांशी येते आहे अधिकार आणि ते अधिकार कोणाला दिले हे सांगताना त्यांनी एक सांगितलेलं आहे, यादी दिलेली आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. कागदपत्रांसारख्या वेश्येच्या मुलीला भक्तीचा अधिकार आहे. सगळ्यांना अधिकार आहे हा. आणि हा भक्तीचा अधिकार जर तुम्ही नाकारत असाल, त्या संतांच्या तत्व किंवा महामानवांच्या तत्वांच्या मूल्य जी त्यांनी आपल्याला दिलेली आहेत त्याची पायमल्ली होते ही आज आमच्यासारख्या प्रबोधनकारांनी आमच्यासारख्या या तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. वेळ राहिला तर परत तुमच्याकडे येईल मी. आपल्याशी सांगळे महाराज जोडले गेलेले आहेत. चंद्रभाऊ सांगळे महाराजजी, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. तुम्ही चर्चा ऐकतायत. विषय असा आहे की वारकरी परंपरा काही कीर्तनकारांमुळे बदनाम होते. काय सांगाल तुम्ही सांगळे महाराज? वारकरी परंपरा आणि बदनाम हा शब्द बरोबर असणार नाहीये. वारकरी परंपरा ही कुणीही बदनाम करू शकत नाही. वारकरी संप्रदाय हा गंगेचा प्रवाह आहे. गंगेच्या प्रवाहामध्ये कितीतरी पाप ताप दैन्य जाय उठाउठी असं औचित्य या संप्रदायाला प्राप्त करून दिले संतांनी. त्याच्यामुळं परंपरा कुणी कलंकित करू शकत नाहीये, संप्रदायाला कुणी कलंकित करू शकत नाही. व्यक्तिगत कुणी आपलं मनोगत चुकीच्या दिशेने जाऊन मांडलं तर त्याच्याबद्दल त्या माणसाचं व्यक्तिगत मतामध्ये तुम्ही संप्रदायाला कलंकित करतोय असं म्हणण्याचं काही कारण नाहीये. त्याचं कारण असं आहे, संप्रदायाचा प्रवाह हा गंगेचा प्रवाह आहे. आतापर्यंत अनादी कालापासून ज्ञानोबरायांच्या पासून आजपर्यंत निळोबरायांपर्यंत तुकोबरायांपर्यंत हा संप्रदाय अतिशय वैराग्यवान, अतिशय सर्वसमावेशक, सर्वसुलभ, सर्वाधिकारशवी असा हा संप्रदाय असल्यामुळे या संप्रदायाला बदनाम कुणी करू शकत नाहीये. कुणाच्या वैयक्तिक विवेकामुळे किंवा कुणाच्या अनावधानामुळे जर काही चुकीचं बोललं गेलं तर तो वारकरी संप्रदाय बदनाम झाला असा कृपा करून आपण असा त्याचा अर्थ लावू नका. मी आपल्याला विनंती करून सांगतो, कालचा प्रसंग मी आपल्याला सांगतो की बंडा तात्यांचा हेतू जर त्यांना चुकीचं बोलण्याचा असता तर त्यांनी स्वतः वैयक्तिक फोन करून त्यांची माफी मागितली नसती. त्यांनी माफी मागितली, मीडिया समोर दिलगिरी व्यक्त केली. अनावधानाने काही कॅमेऱ्यांच्या समोर त्यांच्याकडून बोललं गेलं असलं तरी त्यांनी सुद्धा माफी मागितली. बंडा तात्या कुणी असा काही सामान्य वारकरी नाहीये की तो कुणाच्या बद्दल काही चुकीचं बोलावं. आणि स्त्रिया बाळांचा या संप्रदायाने मुक्ताबाईंसारख्या लहानशा मुक्ताबाईला गुरुत्वाचा अधिकार प्रदान करणारा हा संप्रदाय आहे. त्याच्यामुळे स्त्रिया बाळांचा आदर या संप्रदायात सदैव आहे, सदैव राहणार आहे. तो कुणाच्या बोलण्याने कमी होईल किंवा कुणाच्या बोलण्याने त्यांचं नामुष्की होईल असं आपण कृपा करून समजू नका. वारकरी संप्रदायाचे विचार आमच्या संतांनी समाजाला, सर्वसामान्य लोकांना पुरोगामित्व शिकवण्याचा आणि अनादी कालापासून या संप्रदायाने समाजाला अतिशय उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम, त्यातल्या त्या स्त्रिया बाळांना मातृत्व
आणि पूज्यत्व देण्याचं काम या संप्रदायाने केलेलं आहे. त्याच्यामुळं कुठेतरी अनावधानाने जरी काही बोललं गेलं असलं तर त्या विषयावर कालच त्यांनी स्वतः माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, तो विषय त्यांनी संपवलाय. पण संप्रदायाला कुणीतरी बदनाम करतंय असं कुणी जर म्हणत असेल तर माझी कृपा करून आपल्याला विनंती आहे, वारकरी संप्रदायाला बदनाम सांगवे महाराजजी त्यांचा हा दुसरा प्रकार आहे. दुसऱ्यांदा त्यांनी असं बोललंय, पहिल्यांदा नाही. पहिल्यांदा त्यांनी जादूटोना कायदा आला तेव्हा पण बोलले होते की जादूटोना कायद्याला विरोध करत असताना, अंधश्रद्धेचा जो कायदा आला तर त्यालाही विरोध करत असताना त्यांनी सांगितलं होतं की सत्यनारायणची पूजा करता येणार नाही, अमकं करता येणार नाही, टमकं करता येणार नाही. म्हणजे वारंवार बंड्याचा कराडकर जे आहेत ते समोर येत आहेत त्या संदर्भात की ते वारकरी परंपरेला सोडून वेगळ्या प्रकारची परंपरा जोडतायत. आता बघा, मी आपल्याला एक सांगतो महत्वाची गोष्ट की वारकरी संप्रदाय काय करतो समाजामध्ये. समाजात व्यसन मुक्ती समाज व्हावा, दैवी संपत्तीने संपन्न सदाचारी समाज व्हावा, ही तर वारकरी संप्रदायाचा त्याच्या प्रचार प्रसारातून त्याचं ध्येयच आहे. आमच्या संतांनी काय सांगितलं, यारे यारे लहान तोर याती भले ते नारी नर, सर्व नारी नारा सहित सर्व चांडाळाही आहे अधिकार. एका पातळीवर एका व्यासपीठावर समाजाला आणण्याचं कार्य जर समाजामध्ये जर संतांनी केलेलं आहे आणि तोच विचार पुढे जाताना जर कुणी असं चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये काही विकृती निर्माण करीत असेल तर त्याला विरोध करणं गैर काय मला सांगा ना. आता कालचा निर्णय सरकारने घेतला, आपण त्या विषयात जाऊ नये, पण मी सांगतो आपल्याला की दुकानांच्या वरती अपेयपान म्हणजे दारू विकणीचा निर्णय घेतला. मला सांगा तुम्ही, तरुणाईचं काय नुकसान होणार याचा कोणी विचार केला का? मग एखादा माणूस जर धाडसाने पुढे होऊन बोलला म्हणजे फक्त कीर्तन करायचं, प्रवचन करायचं, चुकीच्या गोष्टीबद्दल बोलायचंच नाही, निमूटपणे फक्त ऐकत राहायचं, असा अर्थ झाला का याच्यामध्ये? दारू जर तुम्ही दुकानावर विकण्यापर्यंत जर तुमची मजल केली, याच्यामध्ये तरुणाईची, राष्ट्राची, समाजाचे नुकसान नाहीये का? मग त्या नुकसानीबद्दल आटापिटा करून जर आम्ही रात्रंदिवस प्रवास करून लोकांना शहाणपण सांगतो, लोकांना सदाचार सांगतो, अपेयपान करून सांगतो, वाईट वर्तन करू नका, स्त्रिया बाळांचा आदर ठेवा, बलात्कार करू नका, असं सर्व समाजात निर्माण करणं, उद्या दारुडे मुलं जर रस्त्यावर दुकानात दारू घेऊन रस्त्यावर स्त्रिया बाळांना, बाजारात जर लोकांना त्रास द्यायला लागल्या तर त्याचा परिणाम समाजावर होणार नाही का? मग याच्यासाठी विरोधात्मक जर बोललं तर ते पण बोलायचं नाही का? तुमचा मुद्दा पोहोचला महाराज, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. भारतीताईंना काय बोलायचं तुमच्या मुद्द्यावर बोला. बोला. हा, अगदी अगदी बरोबर आहे. महाराजांचं म्हणणं अगदीच बरोबर आहे. आम्हाला सगळं मान्य आहे. वारकरी परंपरा खरंच खूप मोठी परंपरा आहे आणि वारकरी परंपरा आणि बदनामी हे शब्द एकत्रित येऊ शकत नाही. माझं पूर्ण होऊ द्या, एकत्रित येऊ शकत नाही. पण वारकरी परंपरा किंवा वारकरी भूषण असं कोणी नाव दिलंय महाराजांना मला माहित नाही, पण एकट्या व्यक्तीमुळे वारकरी परंपरा बदनाम होणार नाही हे मान्य असलं तरी आमच्यासाठी वारकरी परंपरा संत नामदेव, तुकाराम, त्याच्यानंतर तुमचे संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांनी जी वारकरी परंपरा सांगितलेली आहे ती वारकरी परंपरा आम्ही मानतो. एका व्यक्तीला कुणीही वारकरी परंपरेचे सर्वाधिक अधिकार दिलेले नाही, ती व्यक्ती नेतृत्व करू शकत नाही. आणि राहिली गोष्ट व्यसनांवरच बोलायचं आहे तर मी सांगू इच्छिते महाराज, आपले तुकाराम महाराज यांनी खूप परखड भाषेत विरोध केलेला आहे. त्यांनी सांगितलंय, ओढोनी तंबाखू काढीनं जो दूर बुडेनं ते घरे ते नाही पापी. तुम्ही व्यसनांवर बोला ना. व्यसन फक्त 2च महिला करतात का महाराष्ट्रामध्ये? फक्त सुप्रियाताई सुळे आणि पंकजा मुंडेच व्यसन करतात, बाकी सगळं महाराष्ट्र निर्व्यसनी आहे का? तरुण कुठे गेलेले आहे? तुम्ही तरुणांना बोला. आज आपले कीर्तनकार जे काय आहे, बरेच कीर्तनकार अक्षरशः काही बाबा महाराजांचे उदाहरणं देऊ त्यांच्याकडे अगदी दैवीकरण, मगाशी महाराज सांगत होते मधुकर महाराज, जे काही दैवीकरण चाललेलं आहे त्याच्यावर जर आपण बघितलं तर तुकाराम महाराजांनी अगदी परखडपणे सांगितलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की ऐसे साधू झाले करी तोंडी तंबाखूची नळी, ऐसे साधू झाले करी तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविते पुढे भांग ओढविती, भांग भुरकाय साधन पची पडे मद्यपान, तुका म्हणे सारे संग तेथे कैचं पांडुरंग. तिथे पांडुरंग राहणारच नाहीये. पण ही भाषा तुम्ही वापरा, हे संदर्भ तुम्ही घ्या, पण तुम्ही डायरेक्टली म्हणता की ह्या 2 बायका दारू पिऊन नाचतात. तेही तुम्ही महाराष्ट्रातील अतिशय उच्च लेवलच्या किंवा राजकारणात आपलं स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या त्या महिला आहे. महाराजांना जर महिलांचं कळवळ असेल किंवा महिलांविषयी बोलायचं असेल तर आज महिलांना टाळ घेऊ दिल्या जात नाही. बऱ्याच ठिकाणी महिलांना कीर्तन करू दिल्या जात नाही. बऱ्याच ठिकाणी असं होतं महाराज की महिलांनी कीर्तनाला फेटे घातले म्हणून त्या महिलांवर जोक करण्यात अख्खं कीर्तन घालवतात बरेच महाराज, नामांकित महाराज. त्यांच्यावर सुद्धा यापूर्वी केसेस झालेले आहेत. महिलांना मुलगा होईल की मुलगी होईल हे तुम्ही भर कीर्तनच सांगतात. कुठल्या वैदिक, मला सांगायचं की कीर्तनकार आणि वैदिक ग्रंथ याचा काय म्हणजे संबंध आपण कसा लावतो? आपण मान्य आहे महाराज मला की आपण माफी मागितली, पण जर इतका वयस्कर माणूस
अतिशय आपले काही वर्ष राहिलेले आहेत समाजसेवेचे, कीर्तनाचे, हा माणूस असं काही बोलून मग जाहीर माफी मागत असेल तर त्याला काय अर्थ आहे? मग कोणी आजकाल एखादा तरुण पोरगा असं 20-22 वर्षाचं त्याने असं काहीतरी बोललं असतं आणि मग माफी मागितली असती तर मान्य, पण तात्या महाराज कराडकर खूप मोठे महाराज आहे असं तुम्ही आत्ताच सांगितलं, कारण मला माहित नव्हतं. मग इतका मोठा माणूस कसा चुकू शकतो महाराज? आणि आहे ना संत, संतांनी खूप संदर्भ देऊन ठेवलेले आहेत. व्यसनांवर बोलायचं असेल तर संतांचे संदर्भ घ्या तुम्ही. हा, ज्योतिका ताई तुम्हाला काय बोलायचं आहे? हा, मला तेच बोलायचं आहे. त्यांनी सांगितलं की महाराजांनी कालच विषय संपवलेला आहे, तर हा विषय असा संपणार नाहीये महाराज. आलं का लक्षात? काल त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे ते अनावधानाने झालेलं आहे असं आपल्याला म्हणताच येत नाही. कारण ते म्हणतात की मी याचे ढीगभर पुरावे देतो, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. हे बोलणं अनावधानाने झालेलं नाही. त्यानंतर जर समजा अशा पद्धतीने एक चोर चोरी करत असेल आणि उद्या माफी मागत असेल तर याला काही अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट त्याला काही अर्थ नाहीये. दुसरा बोलून झाल्यानंतर नंतर माफी मागत असेल तर ती नंतर सावरा सवय असं तुमचं मत आहे. मी शिप्राताईंकडे जाणार आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. शिप्राताईंकडे जाणार आहे. शिप्राताई तुम्हाला काय बोलायचंय? हा शिप्राताई. चंद्रभान महाराजांची वयाचा नक्कीच मी या ठिकाणी आदर ठेवेल, पण अनावधानाने ही चूक झाली. चुकीला माफी नाही महाराज. अहो, बंड्या तात्या काळ्याचे पांढरे झाले. आम्ही बोलतोय म्हणजे हा अनावधानाने झाली म्हणजे तुम्ही म्हणूच शकत नाही असं. कारण हा आदर्श तुम्ही तरुणाई पुढे ठेवणार आहात, हे संस्कार तुम्ही समाजमध्ये पेरणार आहात. मुळात आम्ही बोलतोय कारण आमच्या घरातही बालपणापासून कीर्तने ऐकत मोठी झालो आहोत. आम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिकाची नात म्हणून या ठिकाणी बोलतोय की अशा चुकीला एक स्त्री म्हणून माफी नाही. याच्याही आधी मला सांगा की केवळ व्यसनाधी नवरा होतो म्हणून संसार सहज तुटतो. कधीतरी कुठली स्त्री दारुडी आहे आणि मग तिचा संसार तुटला असं झालंय का या समाजामध्ये? याच्यावरही तुम्ही बोललं पाहिजे. ज्योतिताई वारंवार समाज प्रबोधन करताना पर्यावरणाला प्रामुख्याने समोर घेतात. तुमचा महाराज बंड्यातात्या का नाही? तुम्ही एकटे आहात महाराज की ज्यांनी बंड्यातात्यांचं समर्थन केलं आहे. आणि या ठिकाणी मला सांगावं वाटतं की याच्या आधी सुद्धा जसं मी सांगितलं की छुपे सावज आहे. पुन्हा एकदा म्हणते की बंड्यातात्या हे तरी यंत्रणेचे छुपे सावज आहेत. जसे की संभाजी भिडे आहे ज्यांनी स्वतःला आता काय काय नावं ठेवून घेतली असेल. आंबेखा आणि मग मुलं होतात ही समाजामधील धारणा आहे. अशा पद्धतीने जर सावज वारकरी या ठिकाणी असेल, सुहास महाराजांनी नक्कीच सांगितलं होय आज सुप्रियाताई असो, पंकजाताई असो किंवा तुम्ही संसद रत्न म्हणून गाजताय याचा उल्लेख करणार नाही. आम्ही स्त्रिया चंद्रावरती पोहोचलो त्याचा उहापोह कधी तुमच्या व्याख्यानातून आम्हाला दिसला नाही. मग मला सांगा, कारण की आम्ही आज बोलतोय नाही, आमच्या तोंडातून आजही जनाबाई वत्य आहे. सुहास महाराजांनी म्हटलेल्या पुढच्या ओळी किरणजी नक्कीच म्हणाव्याचं वाटते की आमच्या जनाबाईंनी त्या काळी आम्हाला सांगितलं होतं की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घे टाळ खांद्यावरी विना, आता माझं मन हो न करी. परंतु या ठिकाणी आणखी महत्वाचा मुद्दा नमूद करणं गरजेचं वाटतं किरणजी की असंच या एका अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला सुद्धा जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाला पारित करा म्हणून या समाजातून आवाज झालेला होता. परंतु त्यावेळेस अगदी जवळपास 300-350 दिंड्यांनी सुद्धा त्याला समर्थन दिलं होतं. परंतु पुन्हा एकदा त्याचं त्या वेळच्या विधेयकाला मंजूर न करण्याला, त्याला विरोध करण्याला उशीर लावला आणि त्याची फलश्रुती, त्याची परिणिती काय झाली तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा मृत्यू झाला, त्यांची हत्या झाली. हेही तुम्ही या ठिकाणी नाकारता. पुन्हा एकदा मग का म्हणून असे गोडसेंच्या अभिनय करण्यासाठी अमोल कोल्हेंसारखे पुढे येतात हेही या ठिकाणी छुपे. म्हणजे बंड्यातात्यांनी एक विधान करायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्या पक्षाने त्यांना माफी करून द्यायची. म्हणजे मग रक्त केवळ आम्ही बहुजनांनी या समाजात सांडवायचं का? आरक्षणाला तुम्ही विरोध करणार म्हणजे वारंवार या समाजामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी मांडतो आहे. मग प्रत्येक वेळेस जसं मी मगाशी महाभारत रामायण सांगितलं, इथे जिजाऊंना कलंकित करायचा प्रयत्न केला गेला. जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठून उभे राहिले तेव्हा रमाईला पुढे करून त्यांना बदनाम करायचा, त्यांच्यावरती सेनापतीचा मारा करण्यात आला. रमाईच नाही तर आमच्या जेव्हा महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा वचा उचलला किरणजी, तेव्हा सावित्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर आमची अवघ्या 16 वर्षाची मुक्ता जेव्हा या समाजामध्ये मनुवादी संस्कृतीच्या विरोधात आवाज उठवते तेव्हा तिचंही तोंड चूप करण्यात आलं. आणि मग 16 वर्षाची मुक्ता म्हणते की आम्हाला बोलायचं स्वातंत्र्य नाही, लिहायचं स्वातंत्र्य नाही, आम्ही स्त्रियांनी जगायचं कैसे? मग या प्रश्नाला प्रत्येक वेळेस बहुजन स्त्रीला पुढे करून त्यांनी प्रत्येकाने आपापला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न या समाजामध्ये वारंवार होत गेला आहे. आणि म्हणून मला सांगावं वाटतं की व्यवस्था कुठेतरी चुकते.
इथे भले पूर्ण वारकरी संप्रदाय चुकत नसते, मग या एक वारकरी चुकतो आहे तर त्याचं समर्थन महाराज तुम्ही करू शकत नाही. अनावधानाने चुकी भले बाल एखाद्या छोट्या मुलाच्यानी होईल हे आम्ही मान्य करू, पण या ठिकाणी मला भक्ताला सुद्धा म्हणावंसं वाटतं की जर ती चुकी होती तो महाराज पुरावे देत होता तर सगळ्यांनी सामोरं जाणं गरजेचं होतं, नाही की त्याला माफी देखील गरजेचं या ठिकाणी तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. चंद्रभान महाराजांना यावरती काय बोलायचं असेल तर त्यांना बोलू देत. काय म्हणणं आहे तुमचं? ताई, आपण जे मुद्दे मांडले ते बरोबर आहेत. महाराजांचं मी समर्थन केलेलं नाहीये. ते एक जबाबदार कीर्तनकार आहे, त्यांच्याकडून अशी स्त्रिया बाळांची निंदा होणार नाही असं मी सांगितलं आपल्याला, पण त्यांच्याकडून ते बोललं गेलं त्यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आता ऐका, दुसरी गोष्ट अशी आहे की वारकरी संप्रदायाने स्त्रिया बाळांचा अधिकार एवढा उंचीला पोहोचवलेला आहे की त्यांच्याबद्दल असलेला आदर त्यांच्याबद्दल असलेली सर्व आत्मीयता ही संप्रदायाने सतत जतन केली. 700 वर्षाच्या इतिहासामध्ये, अनादी कालापासून, पण 700 वर्षाच्या इतिहासामध्ये असं कुठल्या स्त्रियेची आमच्या वारकरी संतांच्याकडून अवहेलना झाली की ज्यामुळे संपूर्ण वाङ्मयीन जीवन त्या बाईचं कलंकित झालं, असं कधीही घडलेलं नाहीये. होतंय काय नेमकं, कुण्यातरी एखाद्या पुरुषाकडून पुरुष संस्कृतीमध्ये असं कधी घडलंय की त्यांनी या स्त्रिया बाळांच्या बद्दल चुकीचं वर्तन केलंय, पण त्याच्यासाठी वारकरी संप्रदाय जबाबदार आहे असं बोलणं बरोबर नाहीये. वारकरी संप्रदायात असला एखादा घटक जर चुकीचा बोलत असला तर तो संप्रदाय त्याला सांगतोय असं बोलत नाही. संतांच्या वचनाने चालणारा हा संप्रदाय. संतांनी सांगाय महाराज, पनवेलकर महाराजांना काय बोलायचं बोला. हॅलो, आजचा आपला मुद्दा जो आहे, खरं म्हणजे प्रश्न असा आहे की संतांचे वारकरी परंपरेला काही कीर्तनकार बदनाम करत आहे. हे अगदी 100% सत्य आहे. याच्यावर आणखी थोडंसं बोलतो. वारकरी परंपरा याचा उदय पुन्हा एकदा सांगतो की पराकोटीची उच्च नीचता गाडण्यासाठी वारकरी परंपरा सुरू झालेली आहे. वर्ण व्यवस्था आमच्या संतांना मान्यच नाही आणि अजून सुद्धा आमचे काही महान कीर्तनकार एकाच धर्माचं नाव घेऊन कीर्तन करत असतील तर त्यांना वारकरी परंपरा समजलेलीच नाही, त्यांना माऊली समजलेच नाही. माऊली म्हणते विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. माऊली म्हणते अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. मग आमच्या वारकऱ्यांना, आमच्या संतांना जर एकाच धर्माचं कुणाचं जर उत्थान करायचं असतं तर त्यांनी आपल्या सर्व ग्रंथांमध्ये म्हणा, गाथांमध्ये म्हणा, ज्ञानेश्वरीमध्ये म्हणा, मग ते धर्माचं नाव त्यांनी निश्चितच घातलं असतं, त्या धर्मासाठी कार्य केलं असतं. पण नाही, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं मी आता म्हटलेलं आहे. अवघाची संसार सुखाचा करीन माऊली का म्हणते? माऊलीला एक धर्म अभिप्रेत नाहीये, किंवा ज्या अर्थी कुठल्याही गाथांमध्ये, अभंगांमध्ये कुठल्याही एका धर्माचं नाव नाही, त्याचा अर्थच आहे की आम्हाला विश्वासाठी काम करायचं आहे, आम्हाला मानवतेसाठी काम करायचं आहे. आणि एवढं सोडून जे एकाच धर्माच्या मागे लागत असतील, जो धर्म की ज्याच्यामध्ये कमालीची असमानता आहे, उच्च नीचता आहे, असंच जर धर्माचं नाव पुढे आणत असतील तर निश्चितच ते वारकरी परंपरेला बदनाम करत आहे, असं माझं 100% नाही 200% मत आहे. जय विठ्ठल. ठीक आहे, तुमचं मत समजलेलं आहे. मी माधव महाराज बहुलकरांना काय बोलायचंय, बोला महाराज. फार मोठं षडयंत्र आहे, कारण यांना अशा प्रकारचे स्फोटक विधान करण्यासाठी बहुजन समाजामधल्या स्त्रिया का सापडल्या याचं पहिलं उत्तर चंद्रभान महाराजांनी आम्हाला दिलं पाहिजे. आणि शेवटपर्यंत चंद्रभान महाराजांनी बंडा तात्या कराडकरचा निषेध केलेला नाही, कारण एका अर्थानं चंद्रभान महाराज या ठिकाणी बंडा तात्या कराडकराचे समर्थकच आहेत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चंद्रभान महाराजांनी सांगलं पाहिजे, जर बंडा तात्या कराडकर असं बोलत असतील तर ते वारकरी नाहीत अशा प्रकारची म्हणायची हिंमत महाराजाची आहे का? याच्या पाठीमागचं षडयंत्र जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर ते अशा प्रकारचं आहे. पंकजा मुंडे या बहुजन समाजामधील एक अत्यंत व्यक्तिमत्व आहे आणि सुप्रिया सुळेवी आहे. उद्या कदाचित या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दावा टाकण्याची शक्यता आहे आणि म्हणून या ठिकाणी रेशीम बागेमधून झालेला हा प्रकार निश्चितच या ठिकाणी असला पाहिजे. कारण मोहन भागवत काल परवा त्या ठिकाणी पंढरपूरला येऊन, कारण वारकरी चळवळी वैदिक धर्माचा शेवटचा भाग त्या ठिकाणी वैदिकाला विरोध करणारी आहे आणि ही चळवळ नष्ट करण्यासाठी ही RSS प्रणित जे लोक कामाला लागलेले आहेत त्यांना वारकऱ्याचा समतेचा विचार त्या ठिकाणी जाचत आहे. त्यांना सर्व जाती धर्माचे लोक आता कीर्तन करायला लागलेले आहेत. हे सण
आणि त्याचा परिणाम म्हणून यांनी त्या ठिकाणी पंकजाताईच्या आणि सुप्रिया सुळेच्या निमित्तानं वारकरी चळवळीवर डागलेली तोप आहे आणि त्याच्यासाठी बंडा तात्या कराडकरांचा ह्यांनी अत्यंत नियोजित पद्धतीने त्या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि चंद्रभान महाराज म्हणतात की अनावधानात झालेला आहे. अहो एकदाचा प्रसंग आहे का? शांती आणि समतेचा मार्ग सांगणाऱ्या वारकरी तरुणाला बंडा तात्या कराडकरांनी मागं सांगितलं होतं की तरुणानं हातात तलवारी घ्या आणि रक्तपात करा. हा कुठला संदेश आहे? वारकरी चळवळ ही सांगते का? मुळामध्ये आमच्या वारकरी चळवळीवर झालेलं हे वैदिकी व्यवस्थेकडूनचं सांस्कृतिक आक्रमण आहे. पंढरपूर त्यांना हायजॅक करायचं आहे, कारण पंढरपूर हे बहुजन समाजाच्या लढ्याचं मुक्ती केंद्र आहे. हे मुक्ती केंद्र त्यांना ताब्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळं बंडा तात्या कराडकरांसारखे मी जाहीरपणे सांगतो आहे हे हस्तक यांनी हातामध्ये घेतलेले आहेत आणि याचा वापर त्या ठिकाणी समाधानपणाने करत आहेत ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून महाराज तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. भारतीताईंना काय बोलायचं? महाराज तुमचा मुद्दा कराडकरांसारख्यामुळं महाराष्ट्राच्या एकात्मतेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. म्हणून बंडा तात्या कराड महाराष्ट्रात तडीपारची कारवाई केली पाहिजे. ठीक आहे, चला ठीक आहे. तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. भारतीताईंकडे जाणार. भारतीताई बोला, काय बोलायचं? माईक सुरू करा. माईक सुरू करा. मधुकर महाराज वारुळकर आणि क्षिप्राताईंनी जे काही सांगितलेलं आहे सर, मधुकर महाराज आणि क्षिप्राताईंनी जे सांगितलेलं आहे त्याच्याशी मी सहमत आहे. कारण कुठेतरी हे षडयंत्र आहे. कारण बघा, विंचू पेंडेवरी बैसला देव पूजा न चाले, त्याला तेथे पैजाऱ्याचे काम व्हावे अधमाचे अधम. वारकरी परंपरा ही खूप चांगली आहे, पण एखादा विंचू जर त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं टीका करत असेल तर त्याला ठेचण्याचं काम आपण आत्ताच केलं नाही तर पूर्ण परंपरा बदनाम होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर त्यांना जर व्यसनांवर बोलायचं होता तर 2017ला दिवंगत नेते RR पाटील यांनी ज्यावेळेस डान्स बारवर बंदी आणली होती ती फडणवीस सरकारने उठवली, त्यावेळेस बंडा त्यांनी का विरोध केला नाही? जिथे स्त्रीला देवी मानलं जातं, दुर्गा मानलं जातं, तिथे स्त्रियांना नाचवायला त्यांनी परवानगी दिली, तेव्हा का म्हटलं नाही ते? त्यानंतर कंगना रनौतला, जी बाई अक्षरशः प्रत्येक चित्रपटामध्ये दारू पिऊन धिंगाणा घालते, अशी अगदीच बेवडी बाई, तिच्या विरोधात ते का बोलले नाही? त्यावेळेस त्यांना कसं मान सन्मान घ्यावासा वाटला? तिला अगदी आपला पद्मश्री देताना केंद्र सरकारने पद्मश्री दिला, त्यावेळेस ते का म्हटलं नाही की मी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो? कारण एका बेवड्या बाईला त्यांनी पद्मश्री दिलेला आहे. त्यांना प्रतिमा पाटील का सांगता येत नाही की प्रतिमा पाटील किती मोठ्या झालेल्या आहेत, महिलांनी तसं काही पुढे यावं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावं, अशी हे लोक का सांगत नाही? असे प्रश्न मला पडलेले आहेत. आणि बोलायचं झालं तर अतिशय बऱ्याच गोष्टी आहे बोलण्यासारख्या, त्या त्यांनी व्यवस्थित आणि चांगल्या वारकरी परंपरेतच त्यांनी बोलावी, आपली परंपरा सोडून जाऊ नये. आणि राहिली गोष्ट, मागेही एका महाराजांनी सांगितलं, बोलू का? हा, मागे एका महाराजांनी सांगितलं होतं, सुप्रसिद्ध कीर्तनकार, त्यांनी सुद्धा आधी अतिशय असे मुक्ताफळा उधळली आणि नंतर माफी मागितलेली होती. त्यांनी सांगितलं होतं की एका स्त्रीशी समदिवशी जर संबंध आला तर मुलगा होतो, विषम दिवशी आला तर मुलगी होते, आणि मग अशुभ दिवशी आला तर मग पुत्र जो काही आहे किंवा जी काही कन्या आहे ती अतिशय बेवडी, नालायक आणि खराब निपजते. मला सांगा, मुलगा मुलगी होणं ह्याच्या वैज्ञानिक अतिशय सिद्धांत आलेले असताना, मुलगा मुलगी समानतेच्या गोष्टी करत असताना कीर्तनकार महाराज अशी कोणती जनजागृती करत आहे असा ग्रंथोक्त संदर्भ देऊन? आणि आयुर्वेदात, मी आयुर्वेदाचे अभ्यासक आहे, परंतु ग्रंथांमध्ये या गोष्टी आलेल्या आहेत, तरी आयुर्वेद डॉक्टरांना सुद्धा आता ते सांगण्याचा अधिकार नाही, तर हे त्या पद्धतीने कसं सांगू शकतात? आणि शुभ अशुभ हे सांगण्याचा अधिकार यांना कोणी दिला? म्हणजे मला एक म्हणायचं की खरंच वारकरी परंपरा जी काय आहे ती परंपरा जर जपायची असेल तर आपण खरंच समाजकारण किंवा सामाजिक कार्य जे काय आहे, प्रबोधनाचं कार्य आहे, ते प्रबोधनाचं कामच व्यवस्थित करावं. आणि जर अशा काही गोष्टी बोलायच्या असतील तर त्याला कुठेतरी संदर्भ द्यावे, पुरावे द्यावे. आणि चांगल्या गोष्टी जर बोलला ना तर विरोध कोणीच करत नाही, फक्त तुम्हाला विरोध होतोय नंतर तुम्ही माफी मागताय, हे खरंच कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही आपलं बोलून घेतात, पब्लिक मध्ये येतात आणि नंतर मग हे करतात, त्याला अर्थ नाही. ठीक आहे. सांगळे महाराज, तुम्हाला काय बोलायचं आहे? सांगळे महाराज, मी बोलायचं तुम्हाला? सुरुवातीलाही सांगितलं, आताही सांगतो, मी बंडा तात्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाहीये. त्यांनी स्वतः समर्थन करण्यापेक्षा त्यांनी स्वतः जाहीर माफी मागितली, हे मी आपल्याला सांगितलं. ते बोलले हे बरोबर का चूक आहे हे मी सांगत बसलो नाहीये. जी गोष्ट चुकीची बोलली गेली ती चुकीची गोष्ट आहे, त्याच्याबद्दल समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर चूक आहे ती सांगतात. पण माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की संप्रदाय कुणी कलंकित करू शकत नाहीये. आणि मी असं सांगतो की भारतीय संस्कृती ही मातेच्या कुसात जन्माला आली. सर्वच्या सर्व थोर पुरुष, सर्वच्या सर्व संत पुरुष, हनुमंतरायांसहित सर्व मातेच्या कुसात जन्माला आले. मातेची उंची ही कुणी गाठू शकत नाहीये. मातेचं श्रेष्ठत्व खूप मोठं आहे आणि ह्या श्रेष्ठत्वाबद्दल आम्ही कुणाच्याबद्दल कोणाकडे काय मागावं यापेक्षा माता वर्गाचं श्रेष्ठत्व कुणी नाकारणं किंवा पंकजाताईबद्दल किंवा सुप्रियाताईबद्दल जे बोललं असेल
त्यांच्याबद्दल माझ्या मनात किती आदर आहे हे मी आपल्याला बोलून सांगू शकत नाहीये. मग पण त्यांच्याबद्दल जे बोललं गेलं ही चूक आहे, याचं मी समर्थन केलेलं नाहीये. पण एवढ्या जबाबदार माणसाकडून हे अनावधानाने बोललं गेलं हे फक्त मी बोललो, त्यांचं समर्थन केलेलं नाही. त्याच्यामुळे कृपा करून आपण असा गैरसमज करून घेऊ नका का बंडा तात्या बोलले आणि सांगळे महाराज त्यांचं समर्थन केलं. मला फक्त एकच सांगायचं आहे, वारकरी संप्रदाय 2017ला हवी होती. अनावधानाने 2017ला व्हायला हवी होती. मला बोलू द्या. वारकरी संप्रदाय हा कुणा एका माणसाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. त्याच्यामुळे तो कोणाच्या बोलण्याने कलंकित होणार नाहीये. किंवा कुणी कोण वारकरी कोण ठरवणार हे जगद्गुरु तुकोबाराय ठरवतील. कोण वारकरी आहे कोण, त्याच्या जीवनाचा शेवट काय तो ठरेल. आणि पांडुरंगराय ठरवतील तो वारकरी आहे का नाहीये. त्याच्यामुळे हे मला ठरवण्याचा अधिकार नाहीये. मी माझ्या अधिकारापुरतं जेवढं मला आपल्याला बोलता येईल तेवढंच मी सांगेन. त्याच्यामुळं मी त्यांचं समर्थन करतोय असं आपण चुकीचं विधान करू नका. तर ठीक आहे, मी जे बोललोय ते विधान मी परत आपल्याला सांगतो. सर्व वारकरी संप्रदायाचे नाही. आपला वेळ संपत आलेला आहे. सर्व वारकरी संप्रदायाचे एवढे महानुभाव या चर्चेमध्ये मॅक्स महाराष्ट्राच्या सहभागी झालेत, अभ्यासक सहभागी झाले आणि अत्यंत महत्वाचे आणि चांगले मुद्दे सर्वांनी मांडले. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये वारकरी जो संप्रदाय आहे ती पुरोगामी पणाची चळवळ होती अशा पद्धतीचं अतिशय महत्वाचं वक्तव्य की त्या काळामध्ये समाजामध्ये असणारं अज्ञान, जातीभेद, त्यानंतर होणारं स्त्रीदास्यत्व या सगळ्यांच्या विरोधात वारकरी चळवळीमध्ये अनेक संतांनी त्या संदर्भात उठाव केला, विद्रोह केला आणि त्यातनं ही समतेची चळवळ समोर आली. आणि त्यातनं आता हा जो संपूर्ण असंख्य वर्षांचा जो प्रवाह आहे तो चालत आलेला आहे. पण त्याच्यामध्ये असे काही तत्व घुसतायत का, तर आपल्याला असं दिसतंय की वारकरी मोठ्या प्रमाणात जागृत आहे. अशा लोकांना ते मुळीच थारा देणार नाही आणि वेळीच त्यांना तिथे व्यसन घातल्याशिवाय राहणार नाही असं आपल्याला दिसतंय. तुम्ही सगळी ही बातमी पाहतायत, तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही या संदर्भात नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. तुम्हा सगळ्या पाहुण्यांचं खूप खूप आभार आहे. कसं झालंय